हो महाराज, माझ्या आजीला वाचवा महाराज. या लोकांनी माझ्या मामाच्या घरला आग लावली आहे. माझी आजी जळून मरून जाईल महाराज. वाचवा तिला, मदत करा महाराज. महाराज, तुम्हाला जसा माणूस हवा होता अगदी तसाच माणूस शोधून आणलाय. हा आपलं काम बिनचूक करून देईल. महाराजांचा विजय असो. एक मुलगी आहे, बेला नाव आहे तिचं. अस्पृश्य जातीची आहे. सध्या ती भीमरावाच्या घरी राहते. तुम्हाला दिवस रात्र सावलीसारखा तिचा पाठलाग करावा लागेल. भले ती घरी असो किंवा घराच्या बाहेर असो, तिच्यावर बारीक नजर ठेवावी लागेल. कुठे येते, कुठे जाते, समजलं? होय महाराज. तर मग आता जा आणि तुमच्या कामाला सुरुवात करा. महाराज, जर तुम्ही माझ्या घरला आला असता तर माझं बी पाप माफ झालं असतं. जर तुमची हरकत नसेल तर आज रातच्या जेवणाचं म्या तुम्हासनी आमंत्रण द्यावं म्हणतोय. तुमचं पाय माझ्या घराला लागल्यावर माझं घर कसं पवित्र होऊन जाईल. नक्कीच. बोला सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. आता तुम्ही जा. तुम्ही दोघी आराम करा. मी आलोच. हो महाराज. किती नशीबवान आहे ना बेला. आता ती सुद्धा आपल्यासारखी देवाच्या चरणी येईल. कम नशिबी आहे. घरात लागलेल्या आगीत जळाली असती तर बरं झालं असतं. ती जर आपल्यासारखी झाली तर रोज जळत राहील, आणि ते सुद्धा अशी की अखंड जळून राख सुद्धा होणार नाही. तू नेहमी असंच का बोलत असतेस? आपण देवाच्या इतक्या जवळ आहोत. खूप कमी लोकांना भाग्य मिळतं देवाची दासी बनण्याचं. देवाच्या नाही, महाराजांच्या जवळ आहोत आपण. नाव देवाचं आहे, पण सेवा तर आपण महाराजांचीच करतो ना. ताई, ताई उठ की. ताई उठ, सकाळ झाली. ताई उठ की. ताई, आधी मला हे सांग का तू दूध पिणार की चाय? मैं सकाळी उठल्यावर पूजा केल्याशिवाय काय खात पित नाही.
अगं बेला, चहाचं काय आहे? आणि ज्याची तू पूजा करतेय तो थोडी बघायला येणार आहे. आनंद, ती बेलाची श्रद्धा आहे, तेव्हा तू कोण आहेस तिला अडवणारा? बेला, तू आधी पूजा करून घे, मग तुझ्या आवडीचं तू पी, दूध किंवा चहा, ठीक आहे? पण माझी आजी आणि पुरंजन मामा. तुझी आजी एकदम ठणठणीत आहे बाळा. मग ती घरी कधी आहे? बाळा, तुझी आजी वैद्याकडे आहे. वैद्यबुवा म्हणालेत की तिला लय भाजलंय, तेव्हा थोडं दिस तिथंच थांबावं लागल. आणि पुरंजन मामा त्यो? त्यो काही लोक म्हणत होते की तुझा पुरंजन मामा निरंजन मामाकडे गेलाय आणि त्यानं सांगितलंय की तुला आम्ही आमच्या जवळ ठेवून घ्यावं. चला, चांगलंच झालंय. इथं राहिला असता तर भांडत बसला असता, लोकांनी त्याला मारलं असतं. जेव्हा समजा हे शांत होईल तेव्हा तो येईल परत. पर बाळा, तो पतूर तू इथं निवांत राहा. आणि हा, मी तुझ्यासाठी काही कापडं गरजेचं सामान विकत घेऊन आलो. ठेव तुला. ताई, आंघोळ झाल्यावर पूजा करून घे, मग मला सांग दूध पिणार का चाय? सांगा की. त्या लोकांनी पुरंजन भावासनी मारून टाकलं. कुणास ठाऊक. कुणाला काय बी ठाऊ नाही पुरंजन कुठं आहे ते. तर समध्यासनी हीच भीती आहे की त्या लोकांनी पुरंजनला मारलं तर नसं. मग बाबा, आता आपण काय करायचं? ते जर असं रोज एकेकाला धरून मारायला लागले तर? जर पुरंजरला मारलं असेल तर मग आपण कुणाला दोषी ठरवायचं? मारेकरी कोण? बाळा, आपल्याकडे कुठला पुरावाच नाही आहे. मग बाबा, आता आपण काय करायचं? आपला स्वतःचा जीव वाचवायचा. आणि वाचवताना स्वतःला हल्ला बी करावा लागतोय. पर ह्यो मरण्या मारण्याचा खेळ तो आपण थांबवू नाही शकणार. त्यासाठी आपल्याला तटस्थ आणि प्रभावी शासनाची व्यवस्था असली पाहिजे. कारण की शासनाचा दबावच त्या लोकांनी थांबवू शकतो.
गुरुजी, मला तर असं वाटतंय त्या लोकांनी पुरंजनला मारलंय. मला पण तसंच वाटतंय. पण कुलकर्णी, जर आपण हे अशा प्रकारे निमूटपणे सहन करत राहिलो तर येणारी पिढी आपल्यालाच दोष देईल. दोष तर देणारच गुरुजी, कारण समाज सुद्धा व्यक्तीच्या रूपानं बापासारखाच असतो. त्यामध्ये वेगवेगळ्या जातीची लय मुलं असतात. त्यांना तर असंच वाटल की मोठा भाऊ असून पण आपण त्यांच्याशी योग्य नाही केलं. मला असं वाटतंय की शेठजी, चहावाला मंगेश आणि महाराज यांच्या सोबत कुठे ना कुठे आपण देखील दोषी आहोत. या लोकांनी पुरंजनला मारून टाकले आणि आपण शांत आहोत. ही शांतता आपल्याला आयुष्यभर खात राहील. पण प्रश्न असा आहे की शेवटी आपण काय करू शकतो? नाही गुरुजी, आपण शांत नाही बसायचं. पुरंजन सोबत जे काही घडलंय आणि त्याच्या आईसोबत जे काही घडलंय त्या दोन्ही घटनांचे पुरावे गोळा करायचे आणि चौकीवर जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार पण करायची. गुन्हेगारांना आपण नक्कीच शिक्षा देऊ. हो, कमीत कमी हे काम तरी आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे करायला हवं. कुलकर्णी, चला आतापासून या कामाला लागूया. चला. दूध की चहा? दूध. मग चहा माझा. हे घे भीम दूध. आमचा भीम बी दूधच पितोय. भीमाबाई, मी कामावर जातोय. हे घ्या. बाबा, मी ताईला घेऊन वैद्यबुवांकडे चाललोय. तिला तिच्या आजीला भेटायचं आहे. नाही, एकटा नका जाऊस. बाळा, आनंद, तुम्ही दोघं बी याच्या संगती जावा आणि ध्यानात ठेवा, कुणी बी घरापासून लांब एकटं जाऊ नका. समजलं? ठीक आहे बाबा. चल, मी येतो. तुम्ही बी काळजी घ्या. आई, आम्ही समधी भावंड वैद्यबुवांकडे जाऊन येतो. तो पत्र तू आमच्यासाठी जेवण करून ठेव. चला. मी अभि येणार तुमच्या संग. ठीक आहे, चल. चल. चल ताई. बाळ, समद्यांवर लक्ष ठेव. जा बाळा. सांभाळून जावा. वय आत्या. आई, आता मी अभि माझ्या सासरी जाते. लेकरं बी ह्यांच्या आत्याकडेच आहेत. त्यासनी बी बोलावून घेते आणि तुळसाला इकडे पाठवून देते. तिला बी लई दिस झालं ना व तुम्हा सर्वांपासून लांब राहून. मग नंतर बघता येईल आयुष्यात काय करायचंय ते. हे बघ, मी समजू शकते, पर आता नग जाऊस. गंगा, तुझ्या लेकरांचं ठीक आहे. अगं, पर तुझ्या सासू सासरांनी तुला नाही स्वीकारली तर? बाबाच ती येऊ दे, मग समदे मिळून ठरवूया काय करायचं ते. धीर धर, समद नीट होईल. या समद्याचा विचार नग करू. चल माझ्या बरोबर, मला स्वयंपाक करायला मदत कर. दोघी मिळून स्वयंपाक करू. चल. तुझा हात मी बघ. चल, ये बाळा. कुणी केले हे? सर्वज्ञ महाराज आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांनी. मला जरासं पाणी द्या ना, नाहीतर माझी आई मरून जाईल. तू गुडघ्यावर बस, म्हणजे तुला पाणी मिळेल. ते गायन बायको असल्याच्या नात्यानं कवा कवा घाबरायला होतं. माझ्या लेकरस त्यानं
नवऱ्याला काहीतरी होईल म्हणून, आणि मग त्यांच्याकडे बघूनच हिंमत बी येते की समज ठीक होईल कसं बस. ताई, आता तू आमच्याच घरात राहा. मंजुळा ताई तुला लिवाय वाचाय शिकवल आणि आम्हासनी बी आवडेल. वय बेला. ये गे वडाच्या झाडाची पानं, या पानांचा चिक तिच्या केसात टाक. ठीक आहे, समजलं? जा. महाराज ते कामात अपयशी झाल्यानंतर डोकं झुकून उभं राहण्यातच शिष्टाचार असतो, समजलं? तुला बघून त्या मुलाने ओळखले की तुझा हेतू चांगला नाहीये. तुला आभास देखील झाला नाही की आपलं कार्य करण्याच्या पद्धतीला आपण बदलायला हवं ते. माफ करा महाराज. हे सांभाळ, याच्याकडून आता हे कार्य नाही होणार. आता तू स्वतः या वडाचा चीक बेलाच्या केसात टाक. त्यानंतर तिच्या केसांमध्ये जटा तयार होतील, ज्या देव इच्छेचे प्रतीक बनतील, आणि त्याच्या फलस्वरूप ती देखील देवाची दासी होईल. अगदी तुम्हा दोघींसारखी. जा, तुझ्या कामाला लाग. हो महाराज. आणि हा, अपयशी होऊन येऊ नकोस, कारण अपयशासाठी कोणतीही माफी नाही माझ्या दरबारात. हो महाराज.